ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम महालक्ष्मी नमः. भगवान विष्णूंच्या माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. पुरुषोत्तम महिन्यात म्हणजेच अधिक महिन्यात एक विशेष एकादशी येते, जी आपल्याला इतर सर्व एकादशींपेक्षा 1000 पटीने अधिक पुण्य आणि दैवी कृपा प्रदान करते. आणि अशीच एक एकादशी म्हणजे पद्मिनी एकादशी, जिला आपण कमला एकादशी देखील म्हणतो. तर आज ही एकादशी आहे. या एकादशीच्या निमित्ताने आपण तिच्याशी संबंधित ही सुंदर पौराणिक कथा जाणून घेणार आहोत. ही कथा ऐकल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येते, घरामधील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होत असते. तसेच ही एकादशी 3 वर्षातून एकदा येते, त्यामुळे तुम्ही ही एकादशीची कथा जरूर ऐकावी. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. एकदा महाराज युधिष्ठिराने भगवान श्रीकृष्णांना विचारले, हे केशव, हे जनार्दन, अधिक मासाच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीचे नाव काय आहे? ही एकादशी पाळण्याची पद्धत काय आहे आणि ती पाळल्याने काय लाभ मिळतात? कृपया हे सर्व सविस्तरपणे स्पष्ट करा. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे राजा, या पवित्र एकादशीचे नाव पद्मिनी एकादशी आहे. तिला आपण कमला एकादशी देखील म्हणतो. जो कोणी दृढपणे या एकादशीचे पालन करतो तो भगवान पद्मनाभाच्या धामात जातो. ही एकादशी पापांचा नाश करण्यासाठी माझ्या इतकी शक्तिशाली असल्याचं म्हटलं जातं. प्राचीन काळी ब्रह्मदेवाने आपला पुत्र नारद मुनी यांना पद्मिनी एकादशीचा, कमला एकादशीचा महिमा सांगितला. त्यांनी सांगितले की दशमीच्या दिवशी 8 गोष्टींचा त्याग करून उपवास सुरू करावा. काळे हरभरे, मसूर, चणे, पालक, मध, समुद्री मीठ, दुसऱ्यांच्या घरी भोजन करणे आणि पितळेच्या भांड्यात भोजन करणे. दशमीच्या दिवशी दिवसातून एकदाच भोजन करावे. जमिनीवर झोपावे. ब्रह्मचर्य पाळावे. एकादशीच्या दिवशी उपवास करावा. द्वादशीच्या दिवशी वैष्णव आणि ब्राह्मणांना भोजन देऊन उपवास पूर्ण करावा. जे कमला एकादशीचा उपवास करतात त्यांना निश्चितपणे मोक्ष मिळतो. ही कथा पुढे सांगत भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे राजा, तुझ्या जिज्ञासेनुसार मी तुला पद्मिनी एकादशीचे व्रत पाळण्याची पद्धत सांगितली. आता पुलत्स्य मुनीने नारद मुनींना सांगितलेली कथा ऐक. एकदा कार्तवीर्य अर्जुनाने रावणाचा पराभव करून त्याला पकडले. जेव्हा पुलत्स्य मुनीने रावणाला या अवस्थेत पाहिले तेव्हा ते कार्तवीर्य अर्जुनाकडे गेले आणि त्याला सोडून देण्याची विनंती केली. त्या ऋषींच्या विनंतीवरून राजाने त्याला सोडून दिले. ही आश्चर्यकारक घटना ऐकून नारद मुनींनी पुलत्स्य मुनींना नम्रपणे विचारले की ज्या रावणाला देवराज इंद्र सुद्धा हरवू शकला नव्हता, त्याला कार्तवीर्य अर्जुनाने कसे हरवले? तेव्हा पुलत्स्य मुनी म्हणाले, हे नारद मुनी, त्रेतायुगात कृतवीर्य नावाचा एक राजा होता, जो हैहय वंशात जन्मला होता. त्याची राजधानी महिषमध्ये होती. राजा कृतवीर्याला 1000 पत्नी होत्या, पण त्याला वारस नव्हता. जरी तो समर्पित होता, त्याने स्वतःला आपल्या पूर्वजांच्या आणि ऋषीमुनींच्या सेवेत झोकून दिले होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपवास केले, तरीही त्याला पुत्र झाला नाही. राजाने तपश्चर्या करण्याचा निर्णय घेतला. राज्य आपल्या मंत्र्यांच्या हवाली केले आणि झाडाची साल परिधान करून वनात निघून गेला. तो महलातून बाहेर पडत असताना त्याची एक पत्नी, राजा हरिश्चंद्राची कन्या पद्मिनी, हिने त्याला पाहिले. तिने आपले अलंकार काढून दिले होते, केवळ एक वस्त्र परिधान केले होते आणि ती आपल्या पतीच्या मागे मंदार पर्वताकडे जात होती. गंधमादन पर्वतावर राजा कृतवीर्याने 10,000 वर्ष कठोर तपश्चर्या केली आणि भगवान गदाधराची प्रार्थना केली, तरीही त्याला पुत्र झाला नव्हता. आपल्या पतीची दुर्बळ अवस्था पाहून पद्मिनी ऋषी अत्रीची पत्नी सती अनुसया हिच्याकडे गेली आणि तिचा सल्ला विचारला. तेव्हा देवी अनुसया तिला म्हणाल्या, हे देवी, प्रत्येक 32 महिन्यानंतर एक अतिरिक्त महिना जोडला जातो. त्या महिन्याच्या 2 एकादशींना पद्मिनी आणि परम तसेच कमला अशी नावे आहेत. ती त्या महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षाच्या 12व्या दिवशी येते. तू त्या दिवशी उपवास करावा आणि रात्रभर जागरण करावे. असे केल्यास परमेश्वर तुला नक्कीच पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद देईल. पुत्रप्राप्तीची आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी पद्मिनीने भक्तिभावाने या आज्ञेचे पालन केले. तिने पूर्ण जलरहित उपवास केला आणि भगवान श्रीकृष्णांच्या नावांचा व गुणांचा जप करत रात्रभर जागून काढले. ती परमानंदात नाचली आणि भगवंताच्या पवित्र नामाचा जप केला. तिच्या भक्तीने भगवान केशव
म्हणजेच भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि ते तिच्यासमोर प्रकट झाले. ते म्हणाले, मी तुझ्यावरती अत्यंत प्रसन्न आहे आणि या महिन्यापेक्षा प्रिय असा कोणताही महिना मला नाही आणि या महिन्याचे एकादशीचे व्रत माझे सर्वात प्रिय आहे. तू माझी भक्ती सती अनुसया हिच्या उपदेशाचे पूर्णपणे पालन केलं आहेस, म्हणून तुला आणि तुझ्या पतीला नक्कीच इच्छित पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद मिळेल. त्यानंतर भगवान कृतवीर्याला म्हणाले, हे राजा, कृपया तुझ्या मनातील इच्छेचे वरदान माझ्याकडे माग. तुमच्या प्रिय पत्नीने तिच्या भक्तिपूर्ण व्रतांनी मला प्रसन्न केले आहे. तेव्हा राजा कृतवीर्याने विनंती केली, हे मधुसूदन, हे जगन्नाथा, मला असा पुत्र द्या जो देव, मानव, सर्प किंवा राक्षस यांच्याकडूनही पराभूत होणार नाही. भगवंताने त्याला हे वरदान दिले आणि मग ते अंतर्मुख झाले. राजा आणि त्याची पत्नी बरे होऊन आपल्या राजधानीत परतले. कालांतराने राणी पद्मिनीने कृतवीर्य अर्जुन नावाच्या एका प्रख्यात पुत्राला जन्म दिला. तिन्ही लोकांमध्ये त्याच्या इतका शक्तिशाली योद्धा दुसरा कोणीही नव्हता. 10 डोक्यांचा राक्षस रावण सुद्धा त्याच्याकडून पराभूत झाला होता, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. आणि तेव्हापासून कमला एकादशीचे व्रत करणे अत्यंत शुभ मानले जाते. आता आपण कमला एकादशी व्रताची कथा ऐकूया. तर एकदा कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय जरूर लिहा. तसेच तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा आणि कमेंटमध्ये तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते देखील आम्हाला जरूर कळवा. श्रीकृष्णाने कथा सांगण्यास सुरुवात केली. हे युधिष्ठिर, सतयुगात एकदा मोर नावाचा प्रचंड बलाढ्य राक्षस उत्पन्न झाला. तो महाकाय आकाराचा आणि अतिविक्राळ स्वरूपाचा होता. त्याच्या एका कटाक्षानेच पराक्रमी देवतांच्या हृदयातही भीती सळसळत असे. त्याने आपल्या विकराळ पराक्रमाने इंद्र, आदित्य, वसु, वायू, अग्नी अशा सर्व देवतांना पराभूत करून स्वर्गातून पळवून लावले. तीनही लोकात त्याच्या अत्याचाराने हाहाकार माजला. देवता भयभीत होऊन इकडे तिकडे पळू लागले. देवतांनी एकत्र येऊन या गंभीर समस्येचा उपाय शोधण्याचा प्रयत्न केला. काही ऋषींनी सुचवले की या आपत्तीचा आरंभ करता असुर असल्याने प्रथम भगवान शंकराला शरण जावे. तर काही देव त्वरित विष्णूकडे धाव घेण्याची मागणी करत होते. थोड्या विचार विनिमयानंतर सर्व देवता अधिक कैलास पर्वतावर जाऊन महादेवांचे शरण घेण्यास तयार झाले. अखेरीस देवराज इंद्र तर देवतांसहित देवऋषी नारद आला बरोबर घेऊन कैलास पर्वतावर भगवान शंकरांच्या समोर उपस्थित झाले. इंद्राने व्याकुळ महादेवांना सारा वृत्तांत सांगितला आणि विनवू लागला की हे कैलासपती महादेव, मोर राक्षसाच्या भीतीने आम्ही सर्व देवता स्वर्ग सोडून मृत्यूलोकात भटकत आहोत. त्याने आम्हाला पदच्युत करून स्वर्गावरून आपले अधिपत्य मिळवले आहे. त्याच्या दहशतीने संपूर्ण त्रिभुवन थरथर कापत आहे. देवतांची स्थिती हलाखीची झाली आहे. सूर्यदेव, वायुदेव यांसारख्या देवतांना हकलून दिल्यामुळे पृथ्वी लोकावरही विनाशक परिणाम होऊ लागले आहेत. ऋतुचक्र बिघडले, पर्जन्यसृष्टी अनियमित झाल्याने जीवजंतूंना दुःख भोगावे लागत आहे. कृपा करून आम्हाला या संकटातून सोडवा. भगवान शंकराने चिंताक्रांत देवतांकडे पाहत शांतपण स्वरात म्हणाले, हे देवतांनो, तीनही लोकांचे अधिपती आणि भक्तांच्या दुःखांचा नाश करणारे भगवान विष्णू यांच्या चरणी जाणे उचित ठरेल. फक्त श्रीहरीकडेच तुमच्या या संकटाचे समाधान करण्याचे सामर्थ्य आहे. त्यांच्याशिवाय इतर कोणीही मोरसारख्या प्रचंड दैत्याचा पराभव करू शकत नाही. शंकरांचे मार्गदर्शन मिळताच सर्व देवगण भगवान विष्णूंच्या शरणागत गेले. क्षीरसागरास गेले. क्षीरसमुद्रातील आपल्या शेषनागाच्या शयेवर त्या समयी भगवान विष्णू योगनिद्रेत मग्न होते. देवतांनी क्षीरसागराच्या किनारी उभे राहून दोन्ही हात जोडले आणि भगवानांची भक्तिभावाने स्तुती करू लागले. देवर्षी नारदही आपल्या विणेच्या मधुर तालावरती नारायण नारायण असा जप करत देवतांच्या स्तुतिगानात सहभागी झाले. इंद्राने स्तुती स्तोत्र गायन केले. हे देवतांच्या वंदना करण्यास पात्र असणार आहे. प्रभू, तुम्हाला कोटी कोटी प्रणाम. हे मधुसूदन, दैत्यांचा संहार करून देवांचे रक्षण करणाऱ्या स्वामी, आम्हाला वाचवा. दैत्यांच्या भयाने आम्ही आसरा शोधत तुमच्या चरणी आलो आहोत. भगवान, आपण या संपूर्ण जगताचे माता पिता आणि पालन करते आहात. सर्व प्राण्यांचे संहार करता सुद्धा आपणच आहात. आकाश, पातळ, चराचर सृष्टीतील प्रत्येक कण आपल्यातूनच उत्पन्न झाला आहे. ब्रह्मदेव, सूर्य, चंद्र, अग्नी, वायू आणि जल अशा प्रत्येक तत्वात आपलेच रूप आहे. मंत्र, यज्ञ, तंत्र, याज्ञ, कर्मे आणि त्यांचे भोक्ताही आपणच आहात. आपल्याशिवाय त्रिभुवनात काही स्थिर नाही. आम्ही सर्व देवता मोर राक्षसाच्या प्रभावाने सर्व भ्रष्ट होऊन सैरभैर पडत आहोत.
कृपा करून त्या दुष्ट असुरापासून आमचे रक्षण करा. देवतांची ही करून प्रार्थना क्षीरसागरात गुंजू लागली आणि युगनिद्रेत तल्लीन असलेले भगवान विष्णू आता जागृत होऊ लागले. त्यांनी आपले कमलासारखे नेत्र उघडले आणि समोर विनवणीने उभ्या देवतांकडे पाहिले. देवतांच्या प्रार्थनेने विष्णूंच्या मनात हलचल झाली होती. भगवान विष्णूने सौम्य स्वरात विचारले, हे देवराजेंद्र, असा कोण मायावी असुर आहे ज्याने तुम्हा सर्व देवतांना पराभूत करून स्वर्गातील राज्य हातात घेतले आहे? त्याचे नाव काय? त्याची शक्ती किती महान आहे? आणि तो कोणाच्या आश्रयाने कुठे वस्ती करतो आहे? मला सविस्तर सांगा. इंद्राने आदरपूर्वक उत्तर दिले, प्रभू, प्राचीन काळी तालजंग नावाचा एक राक्षस होता. त्याचाच महापराक्रमी पुत्र मूर नावाचा असुर आता त्रिभुवनात उच्छाद मांडत आहे. चंद्रावती नावाच्या नगरीत त्याने आपल्या भयानक राज्य स्थापन केले आहे. त्याने स्वर्गातून इंद्र, सूर्य, अग्नी, वरुण, यम, वायू, चंद्रमा अशा सर्व देवतांना हकलून लावले आहे. इतकेच नव्हे तर तो स्वतः सूर्यदेव बनून तेजस्वी प्रकाश पाडत आहे आणि स्वतःच मेघ बनून पाऊसही पाडतो. त्याला पराभूत करणे आमच्या कुणाच्याच हातात उरलेलं नाही. हे असून निकंदन प्रभू, आपणच त्या दृष्ट मुराचा वध करून आम्हा सर्व देवांना पुन्हा अभय द्यावे. इंद्राचे निवेदन ऐकताच भगवान विष्णूने त्यांना दिलासा दिला. देवतांनो, तुमची व्यथा मला पूर्णपणे समजली आहे. काळजी करू नका. त्या दृष्ट असुराचा संहार लवकरच मी स्वतः करेन. चला, आपण सर्वजण चंद्रावती नगरीकडे प्रयाण करू. तिथे जाऊन मीच त्या राक्षसाचा अंत करून तुमचे भय दूर करतो. भगवान विष्णूंचे आश्वासक शब्द कानावर पडताच देवतांच्या चेहऱ्यावर पुन्हा आशेचा आक्रोश खुलला. प्रभू आमचे रक्षण करतील असा विश्वास त्यांच्या अंतःकरणात दृढ झाला. सर्वजण भगवानांसोबत तत्क्षणी चंद्रावती नगरीकडे प्रस्थान करण्यास सिद्ध झाले. भगवान विष्णूने आपल्या दिव्य पक्षीराज राजगरुडाला साथ घातली. विशाल पंख असलेला सुवर्णदही गरुड काही क्षणातच हजर झाला. सर्व देवतांनी जय श्रीहरी असा जयघोष केला आणि भगवान विष्णू गरुडावरती आरूढ झाले. इंद्रादी देवताही त्यांच्या पाठोपाठ आकाशमार्गे निघाले. गरुडाने प्रचंड वेगाने गगनात झेप घेतली. भगवान विष्णूंच्या तेजाने सारे आकाशाचे वातावरण उजळून निघाले आणि देवतांचा ताफा विजेसारख्या वेगाने पुढे सरसावला. काही क्षणातच त्यांनी दैत्याची राजधानी चंद्रावती नगरी गाठली. चंद्रावती नगरीत त्यावेळी असुराच्या मूर आपल्या विशाल सैन्यासह रणांगणात उभा होता. त्याच्या गर्जनेने सारा परिसर दणाणून गेला होता. भगवान विष्णू आणि देवतांचा ताफा नगरीत होताच मूर राक्षस क्रोधाने लालबुंद होऊन पुन्हा एक अमानुष गर्जना करत पुढे सरसावला. मुराने दोन्ही लाल डोळे वटारत भगवान विष्णूकडे पाहिले आणि उद्धटपणे हसत गर्जना केली, अरे नारायण, मी सर्व देवतांना पळवून लावले आहे. आता तुझेही शेवट करेन. स्वर्ग आता फक्त माझा आहे, तू यात स्थान नाही. त्या दृष्ट वचनाने भगवान विष्णूंच्या लोचनात क्षणभर क्रोधाची ज्योत चमकली. विष्णूने निर्धाराने पाऊल पुढे टाकले आणि त्याने सिंह गर्जना केली. दृष्ट मूर, तू निरपराध देवतांवर आणि लोकांवर जे अनाचार केले आहेत त्याचा शेवट आज होणार. अधर्म फार काळ टिकत नाही. आता तुझे पतन निश्चित आहे. मुराच्या त्या भयावह गर्जनेने काही देवतांच्या हृदयात भीतीची लहर पसरली. काही देवगण घाबरून मागे हटू लागले. ते पाहून भगवान विष्णूने पुढे होऊन देवतांना धीर दिला. हे देव, ओ धीर धरा, मी असताना घाबरण्याचे कारण? ही भगवानाचा धीरादेश स्वर ऐकून सर्व देवता निर्धास्त झाले आणि सुरक्षित अंतरावर उभे राहून युद्ध पाहू लागले. इतक्यात असुराज मूर प्रचंड शक्तीने पुढे आला आणि भगवान विष्णूवर अस्त्रशस्त्रांचा वर्षाव करू लागला. मुराने एक प्रचंड गदा उचलून भगवान विष्णूवर जोरात प्रहार केला, परंतु श्री विष्णूने स्वतःच्या कोमोदकी गदेने तो आघात सहज परतावला. मग मुराने आपल्या तीक्ष्ण खड्गाने वार करण्याचा प्रयत्न केला, पण भगवान तेही चपळाईने चुकवत होते. उत्तरादाखल भगवान विष्णूने क्रोधाने आपले दिव्य सारंग धनुष्य हातात घेतले. ताणलेल्या प्रत्ययांचा प्रत्येक टणकार विद्युलतेने सारखा कडकडला. भगवान विष्णूने अगणित बाण असुरांच्या दिशेने सोडले. त्या दिव्य बाणांच्या सर्पाप्रमाणे फुपकारने रणभूमी भरून गेली आणि असुरांच्या सैन्य मारू लागली. दैत्यांची विबळ किंकाळी ऐकून रणभूमी ही 100 योजनेपर्यंत थरारून गेली. भगवान विष्णूच्या बाणापुढे अनेक असुर सैनिक धारातीर्थी पडले. काही क्षणातच राक्षस सैन्याचा थरका उडाला. मात्र मूर दैत्य अजूनही अढळपणे उभा होता. तो स्वतः हातात तलवार घेऊन भगवान विष्णूवर तुटून पडला. विष्णूने त्याच्यावर तेजस्वी सुदर्शन चक्र फिरवले, परंतु तो दैवी चक्रही प्रहारही मुराला घायाळ करू शकला नाही. भगवान विष्णू जे जे तीक्ष्ण अस्त्र मुरावरती सोडत होते ते जणू फुलांसारखे निष्प्रभ ठरत होते. मुराच्या अंगावर असंख्य घाव पडले. त्याचा देह रक्ताने न्हाऊन निघाला, पण तरीही तो राक्षस प्रचंड क्रोधाने अखंड लढतच राहिला. देव आणि असुरांचा हा महान संग्राम अखंड सुरूच होता.
होता. शेवटी भगवान विष्णू आणि मोर यांच्यात हातापायाची झटापट सुरू झाली. दोघेही अत्यंत बलवान योद्धे होते. एक साक्षात विष्णू तर दुसरा असुरांचा गर्विष्ठ अधिपती. त्यांच्या मल्लयुद्धाने धरती आकाश दणाणून गेले. या घनघोर युद्धामुळे पर्वतांचे शिखर हादरू लागले. समुद्र वादळाने उसळू लागले. 10,000 वर्ष हा भीषण संग्राम चालला होता, पण तरीही मोर दैत्य थकायचे नाव घेत नव्हता. अखेर भगवान विष्णूंनाही काहीचा क्षीण जाणवू लागला. इतकी वर्ष चाललेल्या सततच्या लढाईमुळे विश्वाचाही समतोल बिघडेल की काय, अशी भीती सर्वांच्या मनात होती. भगवान विष्णू थकव्याने हलके श्वास घेऊ लागले. त्यांच्या दिव्य तनूवर परिश्रमांची चिन्हे दिसू लागली. मनोमन त्यांनी विचार केला, या मायावी असुराचा नाश साध्या युद्धाने होत नाही. याला काही विलक्षण युक्तीनेच मला हरवावे लागेल. थोडा विराम घेतला तर नव्या शक्तीचा संचय करून याचा अंत करता येईल, असा निष्कर्ष काढून भगवान विष्णूने युद्धातून आपत्कालीन माघार घेण्याचे ठरवले. विष्णू उत्तरेकडील पवित्र बद्रिकाश्रमात प्रदेशात जाऊन पोहोचले, जिथे त्यांना हिमवती नावाची एक भली मोठी गुहा दिसली, जिचा एकच प्रवेशद्वार होता, जिचे अंतराळ गूढ अंधकरणाने भरलेले होते. गुहेच्या भिंतीवर सुवर्ण धातूसारखे झळाळी दिसत होती, म्हणून तिला हिमवती असे नाव प्राप्त झाले होते. त्या गुहेत शिरताच थंडगार शांततेची लहर भगवान विष्णूंना जाणवली. युद्धामुळे झालेला शीण घालवण्यासाठी भगवान विष्णू गुहेच्या आत गेले आणि थोडा विराम घेण्याकरता योगनिद्रेत तल्लीन झाले. राक्षस मुराने जेव्हा पाहिले की भगवान विष्णू रणभूमीवर दिसत नाही, तेव्हा तो त्यांच्या मार्गावर बद्रिकाश्रमाकडे गेला. थोड्याच वेळात तोही त्यांच्या हिमवती गुहेजवळ येऊन पोहोचला. गुहेत प्रवेश करताच त्याला भगवान विष्णू निद्राधीन अवस्थेत दिसले. आपल्या महान शत्रूला असे निष्क्रिय पाहताच मुराच्या डोळ्यात क्रूर आनंद चमकला. अहो भाग्य, आता या सुख संधीचा लाभ घेऊनच विष्णूचा कायमचा अंत करायला हवा, असे मनात ठरवून मोर पुढे सरसावला. त्याने आपली भली मोठी तलवार हातात घट्ट धरली आणि भरदार हाताने भगवान विष्णूवर घाव घालण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या क्षणी अघटित चमत्कार घडला. भगवान विष्णूंच्या योगनिद्रा अवस्थेत देहातून एक दिव्य तेजाचा पुंज बाहेर पडला आणि क्षणार्धात तो तेजोमय रूपात एका अत्यंत उज्ज्वल कन्येमध्ये रूपांतरित झाला. ती देवी सुवर्णभूषित कवच आणि दिव्य अलंकाराने सुशोभित होती. तिच्या मुखावर अद्भुत तेज आणि धैर्याचा मिलाप झळकत होता. त्या अद्भुत कन्येच्या प्रकट होताच तिच्या शरीरातून प्रखर ज्योतिपुंज प्रकाश चहूबाजूने पसरला. तो तेजस्वी प्रकाश पाहून मोर दैत्य अचानक थबकला आणि दचकून काही पावले मागे हटला. त्या दिव्य कन्येने आपल्या कराळ शस्त्रासह सज्ज होऊन असुराकडे रोखून पाहिले. तिच्या कपाळावरील भुवया संतापाने ताणल्या गेल्या होत्या आणि डोळ्यात प्रखर रोष चमकत होता. देवीने क्रोधाने गर्जना केली, अरे अधम असुरा, योगनिद्रेत असलेल्या माझ्या प्रभूवर कपटाने वार करण्याचा प्रयत्न करत आहेस. जर हिंमत असेल तर आधी माझ्याशी लढून दाखव, मग पाहूया तुझं बळ. देवीच्या स्वराने गुहेतील वातावरणही थरथरून गेलं. क्षणभरात स्वतःला सावरत मोर दैत्य क्रोधाने उन्मत्त झाला. त्या उत्तरादाखल एका विकृत किंकाळी फोडली. दृष्ट स्त्री, तू कोण आहेस? माझ्या आड येणारी विष्णूला तर मी संपवणारच होतो, पण आता आधी तुलाही संपवतो, असे म्हणून तो त्या देवीवर तुटून पडला. मुराने आपल्या तलवारीचे तीक्ष्ण वार देवीच्या दिशेने झोडपले, परंतु ती तेजस्विनी देवी अतिशय जलद आणि सिद्धहस्त होती. तिने अत्यंत चपळाईने सर्व वार परतवून लावले आणि तिच्या हालचाली इतक्या वेगवान आणि लवचिक होत्या की मुराला तिचा मागमूसही लागत नव्हता. देवी आणि मोर यांच्यात घनघोर युद्ध सुरू झाले. ते युद्ध जरी प्राणांतिक होते तरी फार काळ टिकले नाही. क्षणातच देवीने आपल्या दिव्य शक्तीचा प्रचंड आविष्कार केला. एक भीषण हुंकार भरत तिने मुरावर असा प्रहार केला की त्या असुराच्या हातातून तलवार खाली कोसळली. क्षणाचाही विलंब न लावता देवीने पुढे झेपवत असलेल्या तलवारीने मुराचे मस्तक धडावेगळे केले. शेवटी त्या असुराने एक भीषण आत किंकाळी केली आणि पुढच्या क्षणी त्याचा प्राणहीन देह जमिनीवर कोसळला. त्या मूर असुराचा अंत झाला. त्या देवीने संपूर्ण संहार केला होता. त्या क्षणी आकाशातून देवतांनी आनंदाने पुष्पवृष्टी केली आणि जय देवी, जय भगवान विष्णू अशा जयघोषाने संपूर्ण गुहा निनादू लागली. इतक्यात योगनिद्रेच्या गाढ तंद्रीतून भगवान विष्णू जागे झाले. त्यांनी डोळे उघडले आणि समोरचे दृश्य पाहून क्षणभर थक्क झाले. जमिनीवरती मोर राक्षसाचा निर्जीव देह पडला होता आणि थोड्या अंतरावर एक अद्भुत तेजस्वी देवी उभी होती. त्या देवीचे रूप पाहून भगवान विष्णूंच्या मनात उमगले की या अद्वितीय
शक्तिमूर्ती देवीनेच आपल्या अनुपस्थित मुराचा अंत केला असावा. भगवान विष्णूने प्रेमाने त्या दिव्य कन्येकडे पाहिले. देवीनेही त्यांना पाहताच विनम्रपणे हात जोडले आणि नतमस्तक झाले. तिच्या लोचनात परमभक्तीची ज्योत प्रकट झाली होती. भगवंताने कोमल स्वरात विचारणा केली, हे देवी, तू कोण आहेस? या राक्षसाचा वध करून तू माझे रक्षण केले आहेस. तू जणू माझ्या शरीरातून प्रकट झालेली शक्ती असावी असे मला वाटते. सांग, तू माझ्या कोणत्या तेजाचे रूप आहेस? तेव्हा देवीने अत्यंत आदराने उत्तर दिले, स्वामी, मी आपल्या तेजातून प्रकट झालेली आपली शक्ती आहे. आपल्या संरक्षणासाठीच माझा जन्म घडला. आपण निद्राधीन असताना त्या दुष्ट राक्षसाने आपल्यावर वार करण्याचा प्रयत्न केला आणि त्या क्षणी आपल्या शक्तिरूपाने मी प्रकट झाले. आपल्याला श्रम न होता या अधर्मी असुराचा नाश करण्याचे भाग्य मला लाभले. ही कृपा केवळ आपल्या आशीर्वादामुळे संभवली. देवीचे विनम्र शब्द ऐकून भगवान विष्णू परम प्रसन्न झाले. भगवान विष्णूंनी प्रसन्न होऊन त्या देवीला वरदान देण्याचे ठरवले. त्यांनी प्रेमपूर्वक म्हणाले, हे देवी, तू आज अधर्मावर विजय मिळवून धर्माचे रक्षण केलेस. आज या पवित्र एकादशी तिथीला तुझा जन्म झाला आहे. त्यामुळे आजपासून लोक तुला एकादशी देवी या नावाने पुजतील आणि ही तिथी मला अत्यंत प्रिय आहे. जो कोणी एकादशीचा उपवास व्रत करेल आणि भक्तिभावाने तुझी व माझी पूजा करतील, त्यांच्या सर्व दुःखांचा नाश होईल. त्यांच्या पापाचे क्षालन होऊन त्यांना अक्षय पुण्याची प्राप्ती होईल. जे माझे भक्त आहे ते पुढे तुझ्याही भक्तीत रमतील. विष्णूंच्या आश्वासक वचनाने देवीचे मन कृतार्थ झाले. आनंदाने तिचे नेत्र पाणावले. तिने भगवंतांना दंडवत घालून त्यांच्या चरणावर आपले मस्तक ठेवले. दरम्यान देवताही गुहेत येऊन पोहोचले. युद्ध संपले असल्याचे पाहून त्यांनी आत यायला धजावलं. समोर भगवान विष्णू आणि त्यांच्या समीप उभी होती. ती परम तेजस्वी देवी पाहून सर्व देवतांचे हृदय भक्तिभावाने भरून आले. देवराज इंद्र पुढे होत दोघांनाही वंदन करू लागले आणि उत्साहाने उद्गारले, जय हो भगवान विष्णू, ओम नमो भगवते वासुदेवाय, जय एकादशी. इंद्रांच्या पाठोपाठ सर्व देवांनी जय एकादशी, जय श्रीहरी, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप सुरू केला. देवीची स्तुती केली. हे देवी, तू आद्यशक्ती बनून प्रकट झालीस आणि आमच्यावर आलेले भीषण संकट संपवलेस. श्री विष्णूंच्या कृपेने तू आमचं रक्षण केले आहेस. आमचे हरवलेले स्वर्गराज्य पुन्हा मिळाले आहे. आम्ही तुझे शतशः आभार मानतो. देवगण उत्सवरूपी आनंदाने नतमस्तक झाले. काही देव आनंदाने नृत्य करू लागले आणि काहींनी आपल्या हातातील पुष्पहार भगवान विष्णू आणि देवी एकादशीच्या चरणी अर्पण केले. भगवान विष्णूंच्या आणि देवी एकादशीचे गुणगान गात असताना सर्व देवतांनी पुन्हा स्वर्गलोकाकडे प्रस्थान केले. मूर राक्षसाच्या संहारानंतर त्रिभुवनात सर्वत्र शांतता पसरली. देवांना त्यांची प्रत्येक जबाबदारी व पद पुन्हा प्राप्त झाले. इंद्राने पुन्हा स्वर्ग सिंहासन भूषवले. सूर्यदेवाने पूर्ववत तेजाने तीनही लोक प्रकाशमान केले. वायुदेवाने मंद सुगंधित समीर वाहन सुरू केले. संपूर्ण सृष्टीत नवचैतन्य भरून गेले. त्या दिवसापासून एकादशीचे व्रत करण्याची प्रथा पडली. त्यामुळे आपण देखील या एकादशीचे व्रत करावे. व्रत करणे शक्य नसेल तर आपण भगवान विष्णूंची सेवा आवर्जून करावी. तुम्हाला जर हा व्हिडिओ ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.